आप्पे आमची कलेक्टर या भागात पाहायला मिळत आहे की मनी मावशी आणि रुपाली बसलेले असतात. तेव्हा अप्पी तिथे येते आणि अप्पी दुधाची बाटली घेऊन येते आणि रुपाली ताईंना बोलते की द्या, मी दूध पाजते. तर रुपाली बोलते दे बाटली, मी पाजते. तर रुपाली बोलते जा तू इथून. तेव्हा मनी मावशी रुपालीला बोलते की रुपाली, बाळाची नजर बिजर काढतेस ना. तेव्हा रुपाली अप्पीकडं रागानं बघते आणि म्हणते हो काढते की दृष्ट वगैरे सगळं. इथल्या काही लोकांनी नजरा चांगल्या नाहीत. तेव्हा रुपाली म्हणते हो काढते आणि मनी मावशी बोलते हो काढत जा, नाहीतर तुझं सुख इथं कोणाला बघवायचं नाही. तेव्हा अप्पीचे डोळे पाण्याने भरतात आणि ती बेडरूममध्ये जाते. तिथे अर्जुन असतो आणि विचारतो अप्पे का गं, काय झालं. तेव्हा अप्पी काही नाही सांगते. अप्पी बोलते काही नाही रे अर्जुन. तेव्हा अर्जुन म्हणतो खरं सांग अप्पे, मनी मावशी तुला काहीतरी बोलली ना, का रुपाली तुला काहीतरी बोलली. तेव्हा अप्पी बोलते नाही रे, त्यांना असं वाटतंय मी त्यांच्या बाळाला दृष्ट लावेन म्हणून. असं कसं अर्जुन मी दृष्ट लावेन. तेव्हा अर्जुन बोलतं जाऊ दे अप्पे, तू या सगळ्याकडं लक्ष देऊ नकोस. तेव्हा अप्पी बोलते नाही रे अर्जुन, मला याचं वाईट वाटत नाही आहे की त्या मला असे टोमणे मारतात आहे. मला याचं वाईट वाटतं आहे की रुपाली त्यांची तब्येत बरी नाही आहे आणि त्या बाळाकडे बघतात आहे. त्यांच्याजवळ आत्ता बाळाला देणं खूप घातक आहे. तेव्हा अर्जुन बोलतो हो खरं अप्पे, उद्या आपण सकाळी स्वप्नील दादाशी या विषयावर बोलू. तेव्हा अप्पी बोलते हो. तेव्हा अर्जुन बोलतो याबाबत तुझ्या बाजूने कोणीच नसेल, पण मी तुझ्याच बाजूने आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.